एक वाटी मटार मिक्सरला फिरवून एवढी भारी रेसिपी बनेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. बनवली तर खायला तर एक नंबर झाली होती. यापुढे तुम्ही कांदा पोहे त्याचबरोबर उपमासुद्धा विसरून जाल अशी एक नंबर रेसिपी आहे. त्यासाठी ना 1 वाटी मटार मिक्सर जारमध्ये टाकून घेतले. त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा टाकून घेत आहे. थोडीशी ते कोथिंबीर घातली. हे मिक्सरला अगोदर दरदरं कुटून घेतलं म्हणजे फिरवून घेतलं. तर हे पहा एकदम असं दरदरं फिरवलंय. त्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. रवा कुठलाही वापरू शकता तुम्ही, बारीक किंवा मोठा. यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं. त्यामध्ये आता पाणी घालायचं. पाणी साधारणतः अर्धी वाटी घातलंय. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यामध्ये आता थोड्याशा 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. इथे तुम्ही लाल मसाला पण वापरू शकता आणि परत मी मिक्सरला फिरवून घेतलं. हे बघा इथे पाणी मला आणखी थोडंसं लागलं होतं म्हणून मी परत पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं. एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि ही पाहायची कन्सिस्टन्सी कशी अशी एकदम घट्टसर आहे. यावर प्लेट झाकून 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं. 10 ते 15 मिनिटानंतर याला परत एकदा मिक्स करायचं. यापासून आपण 2 पद्धतीच्या रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी थोडंसं बॅटर एका डब्यामध्ये काढून घेतलंय आणि जे पातेल्यात मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता तुम्हाला वाटेल हे पाणी कशाचं आहे? जे मगाशी आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून हे पाणी वाटीमध्ये काढून घेतलंय आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने आपल्याला अगोदर हे मिक्स करायचं. जे बॅटर आपण डब्यामध्ये ठेवलंय त्यामध्ये आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही. बॅटर छान मिक्स झालं की ते मी तडका पॅन गॅसवर ठेवला. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. चमच्याने थोडंसं बॅटर यामध्ये अगोदर घालून घ्यायचं. यामध्ये आता मी थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे. असा कांदा टाकणं ऑप्शनल आहे पण खाताना याची चव खूप छान येते त्यामुळे असं घाला. कांदा टाकून घेतल्यानंतर परत आणखीन थोडंसं बॅटर यावर घालायचं आणि थोडंसं याला पसरून घ्यायचं म्हणजे छान व्यवस्थित असं हे बेक होतं. तर हे पहा काही मिनिटातच एकदम असं हे छान व्यवस्थितपणे बेक झालं की लगेच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कितीच भारी दिसत आहे. एकदम युनिक नाश्ता आहे आणि छान परत खालच्या साईडने सुद्धा आपण हे भाजून घेणार. तडका पॅनमधलं मिश्रण छान व्यवस्थितपणे बेक होत आहे तोवर मी तुम्हाला त्याच मिश्रणाची आणखीन एक दुसरी रेसिपी दाखवते. त्यासाठी जे मगाशी आपण डब्यामध्ये मिश्रण बाजूला काढून घेतलं होतं त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला होता. पॅन छान गरम झाला की इथे मी चमच्याच्या साहाय्याने ते बॅटर घेऊन यावर पसरून घेतला आणि छान असा डोसा बनवून घेतला. तर तुम्ही 2 पद्धतीचा असा डोसा बनवू शकता. छानपैकी एकदम व्यवस्थित खरपूस भाजला की परत पलटी करायचा. मस्तपैकी दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा. तर हे पहा एकदम मस्त असं मटारचा डोसा बनवून तयार आहे. किती छान तयार झाला. 2 पद्धतीच्या रेसिपी आहेत आणि जी तडका पॅनमध्ये मी रेसिपी आपण टाकली होती ती सुद्धा एकदम मस्त छान व्यवस्थित बेक झाली आहे. तर हे बघा एकदम अशी युनिक आणि एकदम नवीन पद्धतीची नाश्त्याची रेसिपी आहे. दिसायला एक नंबर दिसत आहे. त्याचबरोबर खायला तर याची टेस्ट खरंच खूप छान होती. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता. रोज रोज नाश्त्याला तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा असेल तर हा युनिक मटारचा नवीन पदार्थ नक्कीच बनवून बघा. आतून सुद्धा एकदम हा छान व्यवस्थित असला बेक झालाय. ज्या पद्धतीचा केक असतो सेम त्याच पद्धतीचा एकदम असा सॉफ्ट झालाय. आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून असा कुरकुरीत एकदम भन्नाट नाश्ता आहे. एकदा नक्कीच बनवून बघा. यापुढे तुम्ही पोहे, उपमा, थालीपीठ सगळंच विसरून जाल. तर एकाच मिश्रणापासून आपण 2 पद्धतीच्या रेसिपी बनवू शकतो. तुम्ही कोणतीही जी तुम्हाला सोपी वाटेल ती बनवू शकतात. पण डोसेपेक्षा तुम्हाला खरं सांगते की जे आपण तडका पॅनमध्ये बनवले ना बन डोसा तो सुद्धा तुम्ही बनवू शकता. याला आपण बन डोसा म्हणू शकतो. खरंच बन डोसा एक नंबर लागतो आणि त्याचबरोबर हा डोसा सुद्धा एक नंबर लागतो. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद.